तर महाराष्ट्रातल्या या दोन्ही घटनांसंदर्भातली माहिती आणि अपडेट आपण घेणार आहोत। सुरुवातीला जाऊयात पुण्यातल्या आंबेगावामध्ये, अर्थात थोरांगळे या गावात एनडीआरएफची टीम रवीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत आणि तिथे आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर आहेत आणि रणजित जाधव हे दोघेही रात्रभर ठाण मांडून बसलेले आहेत। तर दुसरीकडे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून आमचे नाशिकचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी आणि विठ्ठल भाडमुखे हे सुद्धा रात्रभर तिथे आहेत। आपण प्रथम जाऊयात पुण्यातल्या आंबेगावातल्या थोरांगळे या गावामध्ये, तिथे रवीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि सध्या तिथून आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर। पांडुरंग, आता साधारण 14 तास झालेले असतील आणि ज्या पद्धतीने रवी रडतोय ऐकून फार वाईट वाटतंय, कारण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला आई नाहीये, त्याचे वडील सतत त्याच्या सोबत आहेत। फार रडतोय तो मुलगा, काय सध्या परिस्थिती? गेल्या 14 तासापासून रवीला या बोरवेल मधून काढण्याचा कसोशीने प्रयत्न चालू आहे। युद्ध पातळीवरती एनडीआरएफची टीम आहे, त्याचबरोबर पोलीस प्रशासन, स्थानिक नागरिक प्रयत्न करत आहेत। मात्र अद्यापपर्यंत म्हणावं असं यश मिळालं नाही, कारण आता 14.5 तास होत आहे। रवीचा जो काय पूर्ण अर्धा भाग वरती आलेला आहे, मात्र अर्धा भाग अजूनही खालीच आहे आणि खरं तर तो मृत्यूच्या झबड्यातून बाहेर आलेला आहे। मृत्यूवरती त्याने मात केलेली आहे आणि त्याचं जे काही फायटिंग स्पिरिट आहे हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि याच संदर्भामध्ये आता तो केव्हाही बाहेर येईल अशी शक्यता आहे। आपल्यावर एनडीआरएफचे आलोक कुमार सर आहेत। सर, काय सध्याची प्रगती आहे, कधी साधारण बाहर येऊ शकतो रवि? अभी बच्चा चेस्ट से नीचे तक एक्सपोज हो गया, उसको बॉडी उतना पार्ट्स बाहर दिखने लगा है। अब बस उसका पैर फंसा है, 1 से 1.5 फीट अब खुदाई हमने कर दी है। थोड़ा सा पार्ट जो बच्चे और हमारे बीच में दीवार से बने उसको तोड़ देंगे तो हम उसके पांव तक पहुंच सकते हैं, और जैसे ही हो जाएगा तो हम कोशिश करेंगे पांव जो फंसा है उसको खोल करके निकाल के हम बच्चे को बाहर निकालेंगे। सध्या त्याला काय मदत दिली जात आहे? वैद्यकीय उपचार, आता डॉक्टर आले ते डॉक्टरांनी काही ट्रीटमेंट केलेली आहे, काही स्प्रे दिलेले आहेत, कशा संदर्भात दिलेले आहेत आणि काय उपाय? नहीं, ये डॉक्टर साहब ने क्या दिया है वो डॉक्टर साहब बता सकते हैं, लेकिन डॉक्टर साहब उनको इंजरी हुई, बच्चे को हाथ में छिल गया था कुछ, उसके लिए कुछ सेप्टिक के लिए तक लगाया, एंटीसेप्टिक लगाया उन्होंने डॉक्टर साहब ने। साधारण किती वेळ लागेल त्यांना बाहेर काढण्यातून? साधारण 14.5 तास झालेले आहेत, तर अजून किती वेळ लागू शकतो? अभी तक तो 14 घंटे हो गए हैं, तो अभी 1 घंटा और आप मान के चलिए 1 घंटे में हम निकाल देंगे बच्चे को, ऐसा लग रहा है जैसा जो स्थिति दिख रही है अभी। सध्या अडचण काय येत आहे नेमकी, कशामुळे वेळ लागतोय, काय त्याला प्रॉब्लेम येत आहे? अड़चन ये है कि बच्चा का जो पैर है कमर के नीचे घुटने से कहीं फंसा हुआ है, जो साथ जब बोरवेल में गिरा होगा बोरी के साथ उसमें लपट गया है, तो बाहर नहीं आ रहा, स्टक हो रहा है। और दूसरा जो रॉक है जमीन के अंदर, कटिंग में टाइम लग रहा है, इस कारण से इतना टाइम लगा है। अर्ध्या तासात तो बाहेर येऊ शकेल? 15-20 मिनिटांनी कसं? बिल्कुल 15-20 मिनट तो मैं नहीं कर सकता, लेकिन हाँ 1 घंटे के अंदर कोशिश करेंगे बच्चे को निकाल दे। रवीची आत्या पण आपल्या बरोबर आहे, तर काय सांगाल तुम्ही, कधीची घटना आहे आणि तुम्हाला कधी समजलं? 4 वाजता घटना आहे त्याची। 4 वाजता आम्ही इथं कामाला होते, धान्य होते खेळत होते लेकर, 4-5 होते ते, तो जसं खेळता खेळता खाली गेले ते। तुम्हाला कधी समजलं? रवी बरोबर आणखी कोण कोण या ठिकाणी खेळत होतं? त्याचे भाऊ होते, भाऊ, त्याची बहीण, एक काकाचे मुलगे। 4 वाजता झाले असं। हे नेहमीच खेळत असतात आणि ह्या ठिकाणी नेहमीच खेळत होते, आणि मग काल काय घडलं की ते अचानक बोरवेल मध्ये पडला? इथं ते असं खेळत होते, ते ऊस खात गेले ते तिकडं। आम्ही इथं काम करत होते ना। रवीला किती भाऊ आहेत? इथं का रवीला 2 भाऊ आहे, अजून 2 भाऊ आहे, मी आत्या आहे, बाबा बी आजारी आहे, वडील बी आजारी आहे, त्याच्या आई, आमची आई बी आजारी आहे, चालता येत नाही आईला बी, वडीलला बी नाही। रवी आत्या म्हणतोय, टाहो फोडतोय, मला बाहेर काढा, मला बाहेर काढा, सगळीकडे असं दुःखाचं वातावरण आहे, काय सांगा? रवी आवाज देतोय, टाहो फोडतोय, आत्या म्हणतोय, बाहेर काढा म्हणतोय, काय सांगाल? जीव घाबरतो माझं लय, छातीमध्ये दाब पडले।
आपल्याबरोबर या ठिकाणी खरं तर त्यांना त्यांच्या भावना अनावर झालेत. आपल्याबरोबर या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी चर्चा करा. सर, अजून किती वेळ लागेल? काय या ठिकाणी सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे? सगळी परिस्थिती बघता अजूनही साधारणतः तासभराचा वेळ त्याला बाहेर काढण्यासाठी लागू शकतो असं लक्षात येत आहे. खरं तर खूप मेहनतीनं काल आता जवळजवळ 15 तास व्हायला आलेत. अचानकपणानं हा अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा, ज्याचे आई वडील रस्त्याच्या, आई नाहीये त्याला, वडील, काका, आत्या, मामा हे सगळे रस्त्यावरती मजुरीचं काम करतात आणि त्या रस्त्यावरती काम करत असताना खेळता खेळता रस्त्याच्या कडेला असलेल्या बोरवेलमध्ये हा लहानगा पडलाय. कालपासून तो खरं तर मी म्हणेल की एक यशस्वी झुंज त्यांनी दिली आहे आणि थोड्या वेळामध्ये कदाचित तो अर्ध्या तासाच्या अगोदर तो सुखरूप बाहेर येतोय असं दिसतंय. थोडासा आता प्रयत्न संपतोय आणि मग तो निश्चित बाहेर येईल. कमरेच्या खाली अडकलेला आहे मगाशी ऑफिसरने सांगितल्याप्रमाणे आणि तो लवकरात लवकर यशस्वी बाहेर येईल, सुखरूप बाहेर येईल. बचाव कार्याला अडचणी काय येत आहेत नेमकं? कशामुळे इतका वेळ लागतोय? कारण खरं तर 6 तासानंतर त्याचा आपण बॉडी निम्मी जो पार्ट आहे तो आपल्याला खुला करायला यश आलेलं आहे. अजून काय अडचणी येतात? तसं तो जमिनीपासून साधारणतः 12 ते 15 फुटाच्या अंतरावर, परंतु ज्याला आपण दगडाचा टाईप म्हणतो हार्ड रॉक आहे आणि त्याला टोटली ब्रेकरने ब्रेक करायला लागतोय. त्याला तिथे मशीन चालणार नाही आणि बोरवेलची माती पडून कदाचित त्याच्या डोक्यात दगड माती पडण्याची शक्यता आहे. म्हणून प्रिकॉशन ज्याला आपण म्हणतो ते आपण घेतोय आणि ते प्रिकॉशन घेत असताना टोटली हँड ब्रेकर जो आहे हाताच्या ब्रेकरनी ते काम करावं लागतंय. थोडं 1-2 इंचांनी ते खोदावं लागतंय आणि साधारणतः साईडनी त्याला पॅरलल एक तसाच ड्रेंच घेऊन त्याला बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न. बरोबर पांडुरंग, अगदी व्यवस्थित काम सुरू आहे. कशा पद्धतीनं खूप लवकरात लवकर तो बाहेर निघेल अशी आपण अपेक्षा करूयात आणि त्यासाठी प्रयत्न सुद्धा अगदी जोरदार सुरू आहेत. आणि काल संध्याकाळपासून खरं तर हा सगळा प्रकार सुरू झाला. रवीला वाचवण्यासाठीचं हे ऑपरेशन आणि त्यावरती आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर हे सतत त्यावरती नजर ठेवून आहेत. आता थेट जाऊयात. पांडुरंग, 14 तास तर होऊन गेलेले आहेत, आणखी किती वेळ? खरं तर रवीचं जे काही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे याला 14 तास उलटून गेलेले आहेत. मात्र अजूनही त्याचा कमरेखालचा जो भाग आहे तो अजूनही त्या ठिकाणी अडकलेला आहे. त्यामुळे तो कमरेखालचा भाग काढणं हे अत्यंत मोठं दिव्य आता या मदत कार्य करणाऱ्या एनडीआरएफ समोर आहे. आणि आता हेच महत्वाचं टार्गेटसाठी या ठिकाणी ज्या ड्रिल मशीन्स आहेत या ड्रिलच्या मशीनच्या माध्यमातून हा जो काही टणक खडक आहे टणक खडक खोदून त्याला बाहेर काढण्याचं आव्हान आहे. आणि सर्वात महत्वाचं, हा खडक खोदताना त्याला काही दुखापत होऊ नये, त्याला इजा होऊ नये. या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे तर ती त्याच्या डोळ्यामध्ये उडू नये ही खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर सातत्यानं बाहेर जो मोठमोठ्याने आवाज होतो याच्यामुळे तो घाबरून गेलेला आहे. त्यामुळे हे सर्व त्या मुलाची काळजी घेऊन त्याला इजा होणार नाही अशा पद्धतीनं बचावात्मक पातळीवरही बऱ्याच वेळा या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. आणि त्यामुळेच काहीशा मर्यादा येत आहे, कारण या ठिकाणचा जो काही खडक आहे तो अत्यंत टणक आहे आणि त्यामुळेच थोड्याशा अडचणी येत आहेत. मात्र याचा खरं तर रवीचा जो संयम आहे, जे काय फायटिंग स्पिरिट आहे हे अतुलनीय आहे. कारण गेल्या 14.5 तासानंतरही तो अजूनही या परिस्थितीला फाईट करत आहे. आणि खरं तर त्याने रवी बाहेर येत नाही तोपर्यंत आपण या बातमीवरून काही हटणार नाही. आणि पुण्यातल्या आंबेगावामध्ये जिथे रवीला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत तिथे आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर आणि रणजित जाधव हे दोघेही रात्रभर ठाण मांडून बसलेत. आणि जोपर्यंत रवीला बाहेर काढलं जात नाही तोपर्यंत आमचे प्रतिनिधी काही तिकडनं हलणार नाहीत. जाऊयात पांडुरंगकडे. पांडुरंग, आता 15 तास तर झाले असतीलच, मात्र त्याचा पाय अजूनही अडकलेला आहे असं कळतंय. कधीपर्यंत तो अगदी सुखरूप बाहेर येईल? खरं तर रवीचं जे काय मदत आणि बचाव कार्य सुरू आहे तर त्याला गेले 15 तास झालेले आहेत. आणि 15 तासापासून या ठिकाणी एनडीआरएफ आहे, त्याचबरोबर स्थानिक नागरिक आहेत आणि प्रशासन आहेत तर त्याला बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी रवीला एक दोरखंड आहे तर दोरखंडाने त्याच्या हाताला
मजबूत पद्धतीनं बांधण्यात आले, जेणेकरून तो खाली सटकू नये. त्याचबरोबर ते त्याला जो शरीराचा वरचा भाग आहे तर त्या वरच्या भागालाही त्याचे वडील आधार देत आहेत, त्याच्या हातात हात देत आहेत, त्याच्याशी चर्चा करत येतं, त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत येतं. आणि जो खालचा जो भाग आहे, कमरेचा भाग आहे, तर तो कमरेचा भाग हा जो आहे तर तो जो टणक खडक आहे त्या टणक खडकामध्ये अडकलेला आहे आणि त्यामुळेच तो खडक फोडण्याचं मोठं आव्हान NDRF समोर आहे. आणि त्यामुळे ड्रिलिंग मशीनच्या माध्यमातून हा खडक फोडला जात आहे. आणि हा खडक फोडल्यानंतरच खरं तर रवीला बाहेर काढलं जाणार आहे, कारण रवीला हाताला धरूनही उपसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र खालचा जो कमरेचा भाग आहे तो अत्यंत कडक जो टणक खडक आहे त्याच्यामध्ये अडकून बसलेला आहे आणि त्यामुळेच जर हातालाही इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं त्याला तसंच ठेवण्यात आलेला आहे. आणि बाजूचा जो काही भाग आहे त्याला जो काही पॅरलल जो खड्डा करण्यात आलेला आहे, या खड्ड्याच्या माध्यमातूनच या ठिकाणी ड्रिलिंगच्या मशीन आहे तर तो दगड फोडून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि या ठिकाणी त्या रवीचे नातेवाईक आहेत, त्यांचे वडील आहेत, स्वतः वडील तिथं त्याला धीर देत आहेत, कारण रवीला सगळे नातेवाईक दिसतात, सगळी गर्दी दिसत आहे आणि मला बाहेर काढलं का जात नाही, मला बाहेर काढा असं तो टाहो पडतोय. आणि हा जो टाहो आहे तो सर्वांचं हृदय पिळवून टाकणारा टाहो आहे, कारण त्याचा आवाज जो आहे तर तो खरंच गेल्या 14 तासापासून आव्हान करतोय की मला बाहेर काढा, मला बाहेर काढा. आणि त्याचा आवाज ऐकल्यानंतर या ठिकाणचे सर्वच नागरिक जे आहेत तर त्यांना अत्यंत तेही व्यथित होत आहेत. आणि सर्वात महत्वाचं अशा परिस्थितीमध्ये रवीला जो मानसिक आधार आहे तर मानसिक आधार देण्याचं जे काम आहे तर ते त्याचे वडील करत आहेत. गेल्या 14 तासापासून ते त्या रवीच्या जो काही खड्डा खांदत आहे त्या खड्ड्याच्या जवळ बसून आहेत, त्याला धीर देत आहे, त्याला हातात हात देत आहे, त्याला वेळेनुसार पाणी दिलं जात आहे, त्यावर त्याला ऑक्सिजन सोडला आहे आणि ते त्याला धीर देतात की बाळा तू रडू नको, काही वेळातच तुला बाहेर काढलं जाईल, आम्ही सर्व तुझ्या बरोबर आहे, तर थोडासा अवधी आहे. आणि खरं तर एवढी 14-15 तासाची बिकट परिस्थिती असतानाही तो रवी आहे तो प्रतिसाद देत आहे. त्याला धूळ येत आहे, त्याला जर सांगितलं रवी डोळे बंद कर तर तो डोळे बंद करतो, सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देतो. अगदी 6 वर्षाचा हा चिमुकला आहे, मात्र सर्वांनाच त्याने अचंबित केलेला आहे. 6 वर्षाचा चिमुकला, त्याचं जे काय फायटिंग स्पिरिट आहे तर ते अतुलनीय आहे, कारण गेल्या 14 तासापासून त्याने मृत्यूवरती मात केलेली आहे, मृत्यूच्या झबड्यातून तो आलेला आहे. आणि खरं तर त्याचा हा पुनर्जन्मच म्हणावा लागेल, कारण एवढ्या रात्रभर त्यांनी त्या परिस्थितीमध्ये काढलेले आहे. अत्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजन होता, अशा परिस्थितीमध्ये तो तग धरून आहे. त्यांनी जी जगण्याची उमेद आहे ती अद्यापही सोडलेली नाहीये आणि तो बाहेर येण्याचा जो आट्टस आहे तसाच अडकलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्याचं शरीर थकलं असेल, त्याला काय खायला प्यायला दिलं गेलंय, ऑक्सिजनचा पुरवठा तर आहेच कारण खड्डा खूप अरुंद आहे. खरं तर त्याला गरजेनुसार त्याला पाणी दिलं जात आहे, त्याचबरोबर ग्लुकॉन डी किंवा मेडिकलच्या ज्या काही ट्रीटमेंट आहेत तर त्या ट्रीटमेंटही त्याला दिल्या जात आहे की ज्याच्यामुळे त्याला थोडंसं एनर्जी येईल, एनर्जेटिक जे काही पाण्यामधून जे काही देता येईल, ग्लुकोज असेल किंवा ग्लुकॉन डी, तर इतरही मटेरियल त्याला दिला जात आहे आणि त्याच्या माध्यमातून त्याला ऊर्जा मिळत आहे. खरं तर तो शरीरानं पूर्ण थकून गेलेला आहे, त्याची झोपही झालेली नाही, रात्रभर तो गेल्या 14 तासापासून तो त्या ठिकाणी अडकलेल्या स्थितीमध्ये आहे, हात वरती आणि पाय खाली अशा एका कठीण प्रसंगामध्ये तो सध्या अडकून बसलेला आहे. तब्बल 15 तास अशा पोझिशन मध्ये बसल्यामुळे त्याचं शरीरही थकून गेलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्याला कंटाळा येतो किंवा त्यावेळेस तो अशी मान टाकून असं त्या जो काही बोरवेलचा हे आहे तर त्या ठिकाणी असा मान टाकून बसलेला असतो. आणि ज्यावेळेस त्याला आवाज दिला जातो किंवा ज्यावेळेस त्याला हात दिला जातो तर त्यावेळेस पुन्हा तो तितक्याच उमेदीनं पुन्हा सर्वांना प्रतिसाद देत आहे. आणि खरं तर तो आता ह्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आणि हा जो खडक फुटल्यानंतर सर्वात महत्वाचं जे काही दिव्य आहे ते म्हणजे खडक फोडण्याचं. आणि हा एकदा खडक फुटल्यानंतर मात्र रवी हा अत्यंत सुखरूप पद्धतीनं बाहेर येणार आहे आणि तो त्याचा पुनर्जन्मच ठरणार आहे. बरोबर पांडुरंग, त्याला खाण्यासाठी पिण्याचे ह्या सगळ्या डॉक्टर सुद्धा आपली भूमिका बजावतात, कारण खूप अरुंद खड्डा असल्यामुळे तो खाली पडताना त्याला खरचटलं सुद्धा असणार आहे, वेदना सुद्धा होत असतील, पाय अडकलेला आहे त्याचा. नेमका आतमध्ये काय परिस्थिती आपल्याला माहिती नाही, मात्र ज्या वेळेला हा खडक फोडला जाईल तेव्हाच त्याचा पाय बाहेर निघेल. कशा पद्धतीने हे खडक फोडले जातात?
खरं तर आता जो काही 200 फुटाचा बोरवेल आहे तर त्या 200 फुटाच्या बोरवेलवर रवी साधारण 10 फुटावरती अडकलेला आहे आणि त्या 10 फुटाच्या दरम्यान या ठिकाणी एक जेसीबीच्या सहाय्याने एक मोठा खड्डा समांतर खड्डा खोदण्यात आलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये जो काही टणक खडक आहे तर त्या टणक खडकाजवळ एक ड्रिल मशीन आहे. ड्रिल मशीनच्या सहाय्यानं तो टणक हळूहळू खोदला जातोय कारण जर जास्त दाबाने जर किंवा जोराने जर खोदला तर रवीला इजा होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जो मोठ्या प्रमाणात आवाज येतोय ध्वनी प्रदूषण होतोय तर त्याच्यामुळे तो थोडासा गांगारून आणि गोंधळून जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणात धूळही तयार होती. त्यामुळे मदत आणि बचाव कार्य सुरू असताना रवीच्या जीवाचीही काळजी घेतली जाते. त्याच्यावरती मानसिक परिणाम होऊ नये किंवा तो गोंधळून जाऊ नये, त्याला धुळीनं आणखी त्याला त्रास होऊ नये कारण आतमध्ये थोडंसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी त्या समस्यांमध्ये भर पडावी नाही म्हणून हे जे मदत कार्य जे करताना ते सगळ्या त्याच्या सुरक्षेची फर्स्ट प्रायोरिटी सुरक्षा आणि ते सुरक्षेला प्राधान्य देऊनच मदत कार्य सुरू आहे. या ठिकाणी ड्रिलिंगच्या मशीनना आता तो जो खडक आहे टणक तर तो बराचशा अंशी कमी करण्यात आलेला आहे, तो तोडण्यात आलेला आहे आणि अगदी थोडासा जो भाग राहिलेला आहे तर तो थोडासा भाग साधारण एक अर्ध्या तासामध्ये काढला जाईल असं एनडीआरएफची टीम सांगत आहे आणि तो काढल्यानंतर मात्र रवी अत्यंत सुखरूपपणे बाहेर येण्याची शक्यता आहे. बरं, मात्र पांडुरंग रवी तर थोड्या वेळात सुखरूप बाहेर येणारच आहे, अगदी निश्चित आहे. मात्र हा जो खड्डा खणला जात होता बोरवेलसाठी नेमकं कोणाचं हे काम सुरू होतं आणि मग आपण प्रिन्स पासूनच्या घटना पाहिलेल्या आहेत आणि आता रवीच का अशा पद्धतीनं ते बोरवेलचे खड्डे उघडे ठेवले जातात की तिथे जाऊन ही मुलं पडतात? खरं तर एक माणसाचा एक स्थायी स्वभाव आहे की कोणत्याही चुकीतून माणूस सुधारत नाही किंवा शिकत नाही हे आतापर्यंत अनेक वेळा पाहत आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त याच आंबेगावचीच घटना तर महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आज सर्रासपणे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे बोरवेल घेतले जातात आणि बोरला जर पाणी लागलं नाही तर ते बोर असेच उघडे ठेवले जातात आणि हेच बोरवेल अनेक जे काही लहान बालक आहेत त्यांच्या जीवावर उठलेले आहेत. खरं तर या संदर्भामध्ये म्हणजे एका गावची समस्या नाही तर ती पूर्ण राज्याची समस्या आहे आणि यावरती राज्य सरकारनंच उपाययोजना करणं गरजेचं आहे कारण असे जे उघड्यावरती बोर ठेवतात तर अशा जे शेतकरी आहेत किंवा जो त्या मालक आहे तर यांच्यावरती संबंधित कडक कारवाई करण्याची गरज आहे. खरं तर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. जोपर्यंत अशी कडक कारवाई करत नाही आपण तोपर्यंत हे जे प्रकार आहे हे थांबणार नाहीये कारण प्रत्येक आता हा जो बोरवेल आहे तर अगदी रस्त्याच्या कडेलाच आहे. रस्त्यावरून मुलं शाळेत जातात, इथं मुलं खेळत असतात किंवा शेताच्या कडेला येत असतात तर साहजिकच लहान मुलांना याची काहीच कल्पना नसते. बोरवेल किती उंचीचा किती खड्ड्याचा काहीच माहित नाही. खेळता खेळता ते मुलं काहीतरी आत डोकवतं म्हणून त्यात वस्तू टाकतात आणि अशाच पद्धतीनं ते बोरवेल मध्ये पडतात आणि त्यानंतर त्यांचं गांभीर्य सगळ्या समाजाला नंतर जाणवतं आणि त्याच्यानंतर या सगळ्या यंत्रणा कामाला लागतात आणि कारण त्या मुलाला अगदी सुखरूप बाहेर आणण्याचं हे एक महत्वाचं असतं की तो मुलगा जे कोणी तिथे पडलेला आहे त्याला सुखरूप बाहेर काढणं हेच एक उद्दिष्ट असतं. पांडुरंग, हे बचाव कार्य तर असं सुरू राहणार आहे जोपर्यंत हा रवी बाहेर निघत नाही. आपण याचा पाठपुरावा करणारच आहोत. मात्र ज्या वेळेला त्याचा कमरेचा वरचा भाग जेव्हा रिलीज झाला आजूबाजूचे खडक फोडून आणि त्याला बाकीचे सगळे दिसले तेव्हा मग तो रडायला लागला कारण त्याला सगळेच लोक दिसत होते आणि मला बाहेर यायचंय तरी सुद्धा मला बाहेर का काढलं जात नाही असा त्याचा प्रश्न, मला हात द्या, मला बाहेर काढा असं तो ओरडतोय अक्षरशः. काय तेव्हाची परिस्थिती होती आपण पुन्हा एकदा पाहूयात. लाईट वाले दिल्ली झाली चांगल्यापैकी घरची किती